हालेलुया। हालेलुया। आज हम देखने वाले हैं परमेश्वर के वचन को। आज आपण देवाचं वचन बघूया। हम देखेंगे परमेश्वर ने पुरुष को क्यों बनाया। आपण बघूया की देवाने पुरुषाची रचना का केली, उसका कारण क्या है। त्याचं कारण काय। इतना बड़ा गहन कि पहले वो स्त्री को भी तो बना सकता था, तो आधी स्त्रीला पण बनवू शकत लेकिन होता, ऐसा नहीं किया। पण त्यांनी तसं नाही केलं। तो हम आज यही वचन को देखेंगे। तर आपण हे वचन बघूया। तो हम पढ़ेंगे जेनेसिस 1:26। उत्पत्तीचा पहिला अध्याय त्याचं 26 वचन आपण बघूया। उत्पत्ती अध्याय 1 त्याचं 26। जेनेसिस उत्पत्ति 1 उसका 26 1 त्याचं 26 वचन। मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवते। प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते, वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो वचन हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना। वचन का ताब आपके हाथों में दिया है, हमें वचन ध्यान से सुनने के लिए और पवित्र पिता आज्ञा पालन करने के लिए तू मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड। हम देखते हैं कि परमेश्वर ने सारी पृथ्वी की रचना की। आपण बघतो की देवाने संपूर्ण पृथ्वीची रचना केली। सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, पेड़ पौधे, पक्षी, झाडं, झुडपं, ये सारी सृष्टि बनाने के बाद 5 दिन में, छठे दिन में उसने मनुष्य को बनाया। हे संपूर्ण काम त्यांनी 5 दिवसामध्ये संपूर्ण 6व्या दिवशी त्यांनी मनुष्याची रचना केली। हम देखते हैं 26 वचन में उसने कहा कि आओ हम मनुष्य को अपने स्वरूप में, अपनी समानता में बनाए। 26व्या वचनामध्ये आपण बघतो की मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य मनुष्य आपण करू। अपनी समानता, स्वतःसारखं। तो परमेश्वर अपने समान बनाना चाहता था। तर मग देव पुरुषाला आपल्यासारखं का बनवू इच्छित होता? वहाँ लिखा है क्योंकि वो सारी मछलियों के ऊपर, सारे प्राणियों के ऊपर, पृथ्वी के ऊपर वो अधिकार रखे। आणि वचनात असं लिहिलं की संपूर्ण समुद्रातील मासे, पक्षी, ग्रामपशु अशा संपूर्ण पृथ्वीवर तो अधिकार करेल। तो मैं आपको बताती हूँ उसके साथ साथ त्याच्याच बरोबर परमेश्वर की बड़ी योजना थी। देवाची एक मोठी योजना होती। वो है स्त्री और बच्चों का जन्म इस पृथ्वी पर होना। त्याची मुख्य योजना होती की पुरुषाद्वारे स्त्री आणि मुलांचा जन्म या पृथ्वीवर होणं। तो मैं आपको बताना चाहती हूँ परमेश्वर की समानता मतलब क्या है मालूम? परमेश्वर सारी पृथ्वी को संभालता है। देवाच्या समान बनवणं म्हणजे काय की देव संपूर्ण पृथ्वीचं रक्षण करतो। वो संभालता है। तो पृथ्वीला सांभाळतो। संभालना, तो सांभाळणं ये परमेश्वर का एक स्वरूप है। हे परमेश्वराचा एक गुण आहे, एक स्वभाव आहे। और वो गुण वो एक ऐसे को देना चाहता था कि आगे मेरे बाद वो ये सारा काम करे। आणि त्याला असं हवं होतं की माझ्या नंतर येणारा जो कोणी असेल त्याच्यामध्ये एक गुण असावा आणि त्याने हे पुढे नियंत्रणात ठेवावं। तो ये सारी पृथ्वी के ऊपर है, वैसे लिखा सारी पृथ्वी के ऊपर, संपूर्ण पृथ्वीवर रहने वाले जीव जंतुओं के ऊपर, राहणाऱ्या प्राण्यांवर, समुद्र के ऊपर, समुद्रावर, मछलियों के ऊपर, पक्षियों के ऊपर, पक्ष्यांवर, प्राणियों के ऊपर, प्राण्यांवर, सबके ऊपर सगळ्यांवर वो क्या कर सके? अधिकार लेकर उन्हें संभाले। तो अधिकाराद्वारे सत्ता करून त्यांना सांभाळेल। और परमेश्वर आगे जाके आदम के लिए पति स्त्री बनाने वाला है। आणि मग पुढे जाऊन देव आदमासाठी स्त्री सुद्धा बनवणार ये आहे। परमेश्वर की योजना है। ही देवाची योजना ये होती आगे जाके उसके लिए एक स्त्री बनाया जाए की पुढे जाऊन त्याच्यासाठी एक स्त्री बनवा और उसकी देखभाल करना, उसका प्रोटेक्शन करना, उसे संभालना। उसके लिए परमेश्वर ने अपना समानता में एक राजदूत यानी अपना अथॉरिटी, अपना पावर, अपना सामर्थ्य एक पुरुष के लिए उसने चुना था। आणि पुढे जाऊन त्या पुरुषाला देव स्त्री देणार होता, मग त्याच्याद्वारे मुलं होणार होती। सो तिला सांभाळण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी एक देवाचं प्रतिनिधित्व करणारा असा पुरुष म्हणून त्याने ठरवलं। तो पुरुष परमेश्वर का प्रतिनिधित्व और परमेश्वर को प्रकट करता है। तर पुरुष जो आहे तो देवाचं प्रतिनिधित्व करतो आणि देवाचा स्वभाव तो प्रकट करतो। तो आपको इसीलिए बनाया गया है म्हणून पुरुषांना यासाठी बनवलं ताकि इस गेलं पृथ्वी की देखभाल करे। की या पृथ्वीचं रक्षण करावं। और इसी पृथ्वी में जब आगे मैं तुम्हारे लिए एक स्त्री बनाने वाला हूँ, आणि याच पृथ्वीवरती जेव्हा पुढे तुमच्यासाठी मी स्त्रीला उत्पन्न फिर करेल, उस स्त्री के द्वारा बच्चे जन्म देने वाला हूँ। मग त्या स्त्रीच्या द्वारे तुम्हाला मुलं होतील। उन्हें मैं तुम्हें संभालने का ड्यूटी, उन्हें प्यार करने का ड्यूटी, उन्हें संभालने का, प्रोटेक्शन करने का ड्यूटी वो परमेश्वर ने देने के लिए खास पुरुषों को बनाया। त्या तुमच्या पत्नीचं, स्त्रीचं, तुमच्या मुलाचं, कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारीसाठी देवाने पुरुषाला बनवलं। आप प्रभु के बहुत प्रिय हो। तुम्ही देवाचे खूप प्रिय आहात। प्रभु ने खास करके उस आप
जो पहला जो बनाने का जो जरिया था वो क्या था कि आप प्रभु के साथ रहें। आणि देवाने पुरुषाला बनवण्याच्या मागचं मुख्य कारण होतं की तो देवाबरोबर राहावा, आप हमेशा परमेश्वर के साथ की रहें। तुम्ही नेहमी देवाच्या बरोबर राहावं, आपका एक परमेश्वर के साथ एक अच्छा रिश्ता हो, तुमचं देवाबरोबर एक घनिष्ठ नातं आपका असावं, एक स्थान हो। तुमचं देवाच्या प्रति एक स्थान असावं। जैसे मैं आपको एक छोटा सा आपको ये जो सिखाया, थोड़ा सा जो बताया, उसके ऊपर मैं आपको एक बात बताऊँ। आताच्या या शिक्षणावरती मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते। जब अभी जैसे आपको जैसे हीरामन को बेटा है, हिरामण दादांना मुलगा आहे, हीरामन ने बेटे को जन्म क्यों दिया? आपको भी बच्चे हैं, आप बच्चों को जन्म क्यों देते हो? तुम्हाला पण मुलं आहेत, तुम्ही तुमच्या मुलांना जन्म का दिला? क्योंकि हाँ, आपने जो कुछ इस पृथ्वी पर कमाया है, तुम्ही जे काही या पृथ्वीवरती साचवून ठेवलंय, कमवून ठेवलंय, उसका कोई तो वारिस हो। त्याला कोणीतरी वारिस असावा। मेरे जाने के बाद मी गेल्यानंतर या मेरे सामने किंवा मी असताना ये संभाल, की त्याचं त्यांनी सांभाळ करावा, रक्षण करावं। आपको समझ में आया? समजलं तुम्हाला? जैसे हीरामन ने जो घर बनाया, आता हिरामण दादांनी घर बांधलंय, उसका दुकान है, त्यांचा व्यवसाय आहे, धंधा करता है, त्यांचा धंदा आहे, है ना? तो उसको वो ऐसा चाहेगा कि आतिश को क्या करे, मेरा घर मेरे सामने संभाले। वो अपने घर में रह रहा है, त्याची नेहमी हीच इच्छा असेल की माझ्या मुलाने माझ्या समोर आणि मी नसल्यानंतर सुद्धा माझ्या घराचं रक्षण करावं। वो आतिश उसके सामने उसकी पत्नी को मतलब अपनी माँ को देख रहा है, अपनी बहन को संभाल रहा है। अच्छा लगेगा या बुरा लगेगा? माझा मुलगा मी नसल्यानंतर माझ्या समोर माझ्या बायकोशी माझ्या मुलीशी व्यवस्थित राहील, त्याचं रक्षण करेल। तो आतिश उसका प्रतिनिधित्व कर रहा है सर आतिश जो आहे तो हिरामण दादांचं प्रतिनिधित्व करतोय और हीरामन को दिखाकर मतलब बता रहा है कि तू मैं तेरे साथ हूँ। आणि तो त्यांना असं दाखवतो की मी तुमच्या बरोबर आहे पप्पा। आतिश अपने पापा को बोलता है डर मत, आतिश आपल्या पप्पाला बोलतो की तुम्ही घाबरू नका, मैं हूँ। मी आहे तुमच्या बरोबर। तो वैसे ही सारी सृष्टि को परमेश्वर संभालता है, तर संपूर्ण सृष्टीला देव सांभाळतो। लेकिन फिर भी परमेश्वर की ऐसी इच्छा थी कि फिर भी मेरा एक बेटा हो और इस पृथ्वी को वो पृथ्वी चलाए, इस पृथ्वी की देखभाल करे, इस पृथ्वी पे रहने वाले जीव जंतुओं को संभाले, उनका ख्याल करे, उनके ऊपर अधिकार ले और मैं जो आगे देने वाली जो स्त्री हूँ उसको भी वो ख्याल करे, उसकी जरूरत को पूरा करे। मग देव आपला जो देव आहे तो सर्वशक्तिमान परमेश्वर असून सुद्धा त्याची अशी इच्छा होती की माझ्यासाठी प्रतिनिधित्व करणारा एक पुरुष असावा आणि त्याने पुढे संपूर्ण पृथ्वीचं तरी रक्षण करावं आणि त्याच्या जीवनामध्ये येणारी स्त्री आणि तिच्याद्वारे होणारी मुलं त्याचं तरी रक्षण करावं। आप हमेशा हमेशा के लिए प्रभु के साथ रहना। तुम्ही सतत देवाशी असे एकदम चिटकून असले पाहिजे। आपके बच्चे आपको छोड़ के जाना इसलिए आप जन्म देते हो या हमेशा आपके साथ रहना इसलिए जन्म देते हो? तुमची मुलं तुम्हाला सोडून कुठेतरी दूर जायला पाहिजे म्हणून तुम्ही त्यांना जन्म देता की ते तुमच्याबरोबर शेवटपर्यंत असावे म्हणून जन्म देता? और खास करके बेटा, आणि मुलगा, आपको तो मालूम है बेटी एक हो जाएगी, मुलगी आहे ती लग्न करून जाईल, ये आपने मेंटलिटी तैयार कर ली है। ते आपण नेहमी आपल्या मनात फिक्स करून ठेवतो। लेकिन क्या आप कभी ऐसा सोचते हो मेरा बेटा मुझे छोड़ के जाएगा? पण आपण कधी असा विचार करतो का की माझा मुलगा मला सोडून जाईल? बताइए, वो बड़ा हो गया, आता तो मोठा झाला, अभी वो मुझे छोड़ के जाएगा, आता जाईल निघून, ऐसा कभी लाते हैं? असा कधी आपण विचार मांडतो? हम क्या सोचते हैं? आपण काय म्हणतो? मेरा लड़का मुझे छोड़ के नहीं जाएगा, माझा मुलगा नेहमी माझ्या बरोबर मुझे जाईल, साथ रहेगा, माझ्या बरोबर जाईल, मुझे संभालेगा, मला सांभाळेल, उसकी माँ को संभालेगा, माझ्या बायकोला म्हणजे त्याच्या आईला सांभाळेल, जो कुछ किया है मी जे काही कमवलंय उसको संभालेगा त्याला सांभाळेल और हमेशा मेरे साथ रिश्ता बनाया है। आणि माझ्याबरोबर नातं टिकून ठेवेल। इसीलिए प्रियो, बेटे को आप चाहते हो कि मुझे बेटा इस पृथ्वी पर हो, म्हणून सगळ्या लोकांची हीच इच्छा असते की आम्हाला मुलगा व्हावा। तो वैसे ही प्रियो परमेश्वर ने भी पुरुष को इसीलिए बनाया कि पुरुष सदा परमेश्वर के साथ एक गहरा रिश्ता बनाकर उसका स्थान बनाकर परमेश्वर के साथ रहे और उसके परमेश्वर जो करना चाहता है वो इस पृथ्वी पर उसके द्वारा जो कुछ परमेश्वर ने इस पृथ्वी पर बनाया है उसकी देखभाल करे। म्हणून देवाची नेहमी हीच इच्छा आहे की मी ज्या पुरुषाला बनवलंय त्याचं देवाबरोबर सदैव एक घनिष्ठ नातं असलं पाहिजे आणि देव जे काही कृत्य किंवा जे काही कार्य देव करणार आहे त्याच्यासाठी त्याने हातभार किंवा त्याच्यासाठी तो नेहमी तयार असला पाहिजे। इसलिए जब परमेश्वर ने उसको बनाया तो कहा तो मेरे साथ, इसलिए परमेश्वर उसे रोज मिलने के लिए आता था। तो पहला पॉइंट, परमेश्वर उसे रोज मिलने के लिए आता था, उसके साथ सहवास करता था, उसके साथ फेलोशिप करता था, उसके साथ संगति करता था।
पहिला मुद्दा आपण इथे बघतो की देव सदैव नेहमी जेव्हा आत्म्याची निर्मिती केल्या पश्चात देव नेहमी त्याला भेटायला यायचा, त्याच्याशी संगती करायला यायचा, त्याच्याबरोबर ते वेळ घालवायचा. दूसरा, उसको अदन की वाटिका में रखते ही उसे कहा कि तू क्या कर, देखभाल कर और उसका काम कर. आणि जेव्हा त्याला अदेनच्या वाटिकेची जबाबदारी दिल्यानंतर, एदेन बागेची जबाबदारी दिल्यानंतर त्याने त्याला सांगितलं की तू इथे काम कर आणि याचं रक्षण तो कर. वैसे ही प्रियो परमेश्वर चाहता है कि हर पुरुष इस पृथ्वी पर काम करे, जो कुछ परमेश्वर ने ये सृष्टि बनाई है उसकी अच्छी देखभाल करे, उसको उध्वस्त नहीं करे, उसका नाश नहीं करे, उसको खराब नहीं करे. म्हणून देवाची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाने या पृथ्वीवर जगत असताना काम करावं आणि जी काही पृथ्वी देवाने दिली त्याचं रक्षण करावं, त्याची नासाडी करू और नये. आज देखो, आज पुरुष के द्वारा भी ऐसे ऐसे एटम बम और ऐसे ऐसे केमिकल बन चुके हैं, शस्त्र बने हैं, हथियार बने हैं, कि आज इस पृथ्वी का 1/3 खराब होने वाला है. आणि आता पुरुषांच्या द्वारे आपण बघतो की अणुबॉम्ब हे जे काही सगळं बनतंय की पृथ्वीचा नाश करण्यासाठी पृथ्वीचा 1/3 भाग आता याच्याद्वारे खराब होणार आहे. पानी का 1/3 भाग खराब होने वाला है. पाण्याचा 1/3 भाग आता खराब होणार आहे. रेवलेशन में आपने पढ़ा है ना. प्रकटीकरण तुम्ही वाचलं असेल. तो ये कैसे खराब होगा? ऊपर से परमेश्वर आकाश से कुछ नहीं गिराने वाला, तर हे कसं खराब होईल? ते देव वरतून नाही टाकणार आहे. परंतु मनुष्य ही ऐसा युद्ध करेगा, एक राष्ट्र दूसरे राष्ट्र से ऐसा लड़ेगा कि वो जो कुछ उसके पास उसने जो बनाया है वो सब इस्तेमाल करेगा. तो राष्ट्र खराब ही होगा ना. येणाऱ्या दिवसामध्ये मनुष्य इतका पुढे जाईल की तो त्याच्या कल्पनेच्या द्वारे, त्याच्या विचारांच्या द्वारे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी युद्ध करून जे काही देवाने सुंदर सृष्टी निर्माण केली त्याचे ते खराब करतील, विटंबना करतील. तो इसीलिए प्रियो, तो हम देखते हैं कि परमेश्वर ने जो कुछ बनाया उसका देखभाल करने के लिए परमेश्वर ने पुरुष को बनाया. देवाने ज्याची पण निर्मिती केली त्याचं रक्षण, त्याला सांभाळण्याची जबाबदारी देवाने पुरुषाला दिली. तीसरा, परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि मनुष्य अकेला हो. आणि देवाची कधीच इच्छा नाही की मनुष्याने एकटं राहावं. तो पुरुष जो परमेश्वर ने पहला बनाया, आप इसी अध्याय में आगे के अध्याय में पढ़ सकते हैं कि उसने दूसरे अध्याय में उसने मिट्टी से बनाया. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघतो की देवाने मातीपासून पुरुषाची रचना उसके केली, रत्नों में सांस फूंका, त्याच्या नाकपुड्यांमध्ये श्वास फुंकला, उसको फल देने वाला, उसके अंदर ऐसे बीज जन्म देने वाला, यानी उसको फलद्रुप का एक अथॉरिटी उसको दिया है. आणि त्याने फलद्रूप व्हावं किंवा त्याच्याद्वारे पुढे संतती व्हावी म्हणून त्याला एक तसा आशीर्वाद देवाने दिला. बढ़ाना ये काम किसका है? परमेश्वर का. वाढवणं हे काम नेहमी देवाचं आहे. अब देखो, पुरुषों को भी बढ़ाना ये अधिकार परमेश्वर ने, म्हणजे वाढवण्याचा, पुढे संतती करण्याचा अधिकार देवाने पुरुषाला दिला, इसलिए फ्रूटफुल, म्हणजे फलद्रूपपणा. तो इसीलिए आप में परमेश्वर ने वो नेतृत्व प्रदान किया है कि आप इस पृथ्वी को भर देना, मल्टीप्लिकेशन करना, बढ़ाना, गुणाकार से बढ़ाना, प्लस से नहीं, अधिक से नहीं, गुणाकार से. परमेश्वर ने पृथ्वी को गुणाकार से, इसलिए आपके जो बीज है, जो आपके वीर्य में होते हैं वो मल्टीप्लिकेशन बहुत सारे होते हैं, करोड़ नहीं, संख्याओं में होते हैं, इतने आप मल्टीप्लिकेशन करेंगे. इसलिए वो सामर्थ्य आप में दिया गया है. म्हणून आपला देव जो वाढवणारा देव आहे त्याने त्याचे जे गुण आहेत वाढवण्याचे ते त्याने पुरुषामध्ये दिले की आपण संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करावं, संतती वाढवावी आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं. इसीलिए परमेश्वर चाहता है कि इसलिए पहले परमेश्वर ने पुरुष को बनाया. म्हणून देवाने पुरुषाची निर्मिती रचना आधी केली. आपका जन्म का, आपको बनाने का कारण यही है. आणि तुमच्या जन्माच्या मागचं मेन कारण हेच आहे. और साथ साथ त्याचबरोबर कि परमेश्वर चाहता है कि उसके बाद, तो आप तो परमेश्वर का नेतृत्व कर रहे हो, लेकिन परमेश्वर जो आपके बाद, पुरुष के बाद फिर किसको बनाया? आणि देवाने पुरुषाच्या नंतर मग स्त्रीला बनवलं. स्त्री के बाद फिर उस पुरुष से किसको, कौन बने? बच्चे. उन सबको किसी चीज की कमी घटी न हो, इसीलिए आपको बनाया गया. स्त्रीला आणि पुरुषाच्या द्वारे उत्पन्न झालेल्या मुलांना कुठल्याही गोष्टीची उणीव राहू नये म्हणून त्यासाठी देवाने पुरुषाला बनवलं. तो थोड़े से 2-3 वचनों को देखेंगे. 2-3 वचन आपण बघू. हम सबसे पहला वचन पढ़ेंगे, नीति वचन नीति वचन 31, 31, प्रोवर्ब्स नीति वचन अध्याय 31 और उसका 11. त्याचं 11वं वचन आपण बघू. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, हाँ, त्याला संपत्तीची वाट पडत नाही. क्या लिखा है? काय लिहिलंय? प्रोवर्ब्स नीति वचन 31 अध्याय 31 वर्स 11. त्याचं 11वं वचन. प्रोवर्ब्स 31 31 उसका 11. त्याचं 11वं वचन. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, हाँ,
त्याला संपत्तीची वाण पडत नाही. उसे किसी संपत्ति की कमी घटी नहीं होती. आपको कमी घटी पैसों की इसलिए नहीं रहेगी ताकि आप अपनी पत्नी को, अपने बच्चों को, अपने कुटुंब को संभाल सके. प्रत्येक तुम्हाला पुरुषांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची संपत्तीची उणीव यासाठी राहणार नाही, कारण की तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, त्याचं रक्षण करावं. तो आप है ना कैसे हो मालूम? म्हणून तुम्ही कसे आहात? अंग्रेजी के नहीं, एक छत्री सारखं. किसी नहीं. छत्री. बारिश के दिनों में पावसाळ्यामध्ये आप क्या छतरी भीग जाती है. छत्री दिसते पण आतमधला माणूस सुरक्षित राहतो. आप बोलोगे अरे हमारी तुलना छतरी के साथ नहीं, लेकिन आप कौन करो, कड़ी धूप वो खाता है, ऊन जर उन्हामध्ये छत्री उघडली तर ऊन छत्री घेते, लेकिन छतरी पण ती आतमधल्या माणसाचं रक्षण करते. पूरी प्रीति से पूरा धूप खाती है, लेकिन अंदर जितनी उसके छतरी में जो स्त्री है, बच्चे हैं, जितने लोग अंदर है, वो सब उस छतरी में क्या होते हैं. तो आपको भी इसीलिए बनाया है ताकि आप कितना भी दर्द, कितना भी कष्ट उठाएं, लेकिन आपके भरोसे पे जो आपकी स्त्री है, आपके घर के जो बच्चे हैं, वो सुरक्षित रहे, भले आपको दर्द उठाना. म्हणून देवाने एक अशी विशेष कृपा किंवा अनुग्रह पुरुषांना दिले की तुम्ही किती त्रास सहन करा, किती तुम्ही कष्ट घ्या, पण तुमच्याद्वारे तुमचं जे कुटुंब आहे ते सुरक्षित राहील. अभी मैं थोड़ा सा डिफरेंस बिटवीन बताती हूँ आपको, आता मी तुम्हाला फरक सांगते पुरुष में और स्त्री में. पुरुष आणि स्त्रीमध्ये. लेकिन अभी लेडीज तो नहीं है, लेकिन ये सच्ची हकीकत है. स्त्री तर नाहीये, पण ही वास्तविकता आहे. मैं आपको बताती हूँ. मी सांगते, आप कितनी कड़ी धूप करोगे, कड़ी धूप में काम करोगे, तुम्ही किती उन्हामध्ये काम करा, है ना, लेकिन आप चिड़चिड़ नहीं करोगे, कुड़कुड़ाओगे नहीं. पण तुम्ही चिडचिड नाही करणार, रागराग नाही करणार. लेकिन इसी कड़ी धूप में स्त्री को करोगे तो थोड़ी चिड़चिड़ी करेगी, पण जर अशा उन्हामध्ये जर स्त्रीला काम करायला सांगितलं ती थोडी चिडचिड थक करते, जाएगी, ती लगेच थकेल, टायर्ड हो जाएगी, ती तिला थकवा येईल और वो बीमार भी रहेगी. आणि ती आजारी पण पडेल. सच्ची. आप बारिश में भीग कर काम करोगे, तुम्ही पावसात भिजून काम करा, लेकिन आप बीमार नहीं हो. पण तुम्ही आजारी नाही पडणार. लेकिन यही बारिश में अगर स्त्री भीग गई, पण त्याच पावसात जर स्त्री भिजली, आपके बच्चे भीग गए, तुमची मुलं भिजली, बच्चे तो बीमार हो ही गए, मुलं तर लगेच आजारी पडतात. स्त्री भी स्त्रिया सुद्धा वो भी वीक हो जाती है, ती पण अशक्त होते, सिर में दर्द होने लगता है, डोकं दुखायला लागतं, बिछाना पकड़ लेती है. बिछाना पकडतात. फर्क मालूम पड़ा. फरक तो समजला. तीसरा फर्क, तिसरा, आप जो कमाते हो, तुम्ही जे कमवता, आपकी पत्नी खाती है, तुमची मुलं, तुमची स्त्री त्याच्यावर आई जगते, बड़ी खाती, माँ बाप खाते हैं, तुमचे आई वडील त्याच्यावर बच्चे जगतात, खाते हैं, मुलं खातात. लेकिन आप कभी नहीं कहते हो पण तुम्ही कधी असं म्हणत नाही मेरा खाते हैं. की माझं खातात. आप अपने लिए जो भी जूना चप्पल है वो चलाओगे, तुम्ही स्वतः जुनी चप्पल घाला, कपड़े नहीं लोगे. तेच कपडे घाला. सही है? लेकिन यही जगह पे अगर स्त्री कमाने लगेगी पण त्या जागेवर जर स्त्रिया थांबवायला लागल्या तो क्या करती है, तर त्या काय करतात? मेरा खा रहे हो, माझं खातात, बैठ के खा रहे हो, बसून खातात. शर्म नहीं है. तुम्हाला लाज नाही वाटत? फर्क मालूम पड़ा समजलं? आपको, समझ में आ रहा है. तुम्हाला कळतंय फरक? और इसीलिए पर स्त्री की रचना इस रीति से की है ना कि वो ये सब कर ही नहीं सकती, म्हणून स्त्रीची रचना अशा पद्धतीने देवाने केली की ती ह्या सगळ्या गोष्टी करू नाही शकत. लेकिन आप कर सकते हो. पण तुम्ही तुमच्यासाठी तो देवाने अनुग्रह दिला की तुम्ही करू शकता. इसीलिए मैंने आपका उपमा, आप बाइबल में कहीं नहीं लिखा आप क्षत्रिय हो. बायबलमध्ये पुरुषाची उपमा स्त्री छत्री बरोबर नाही केली ये गेली. मुझे अंदर से पवित्र आत्मा ने बोला. हे देवाचा आत्म्याने मला मार्गदर्शन ये केलं बारिश बहुत कड़क रहती है, की पाऊस खूप मुसळधार असतो, कड़क धूप भी बहुत कड़क रहती ऊन है, पण खूप प्रखर असतं. है ना. अब छतरी का काम क्या रहता है, प्रोटेक्शन करना. आणि छत्रीचं काम आहे की संरक्षण देणं. खूब झुलसती है, ती छत्री स्वतः ऊन घेते, लेकिन अंदर वाले व्यक्ति को अच्छा छाव देती है, पण आतल्या माणसाला ती सावली देते. भीगने भी नहीं देती बारिश के दिन. पावसामध्ये ती भिजू देत नाही. और मेन वो छतरी सुरक्षित से घर पे लेके जाती है. आणि मेन ती छत्री माणसाला सुरक्षितपणे घरी घेऊन जाते. सही. बरोबर. इधर गिरने नहीं देती, भटकने नहीं देती, इधर चक्कर आके गिरने नहीं देती. सीधा वो छतरी है, बराबर से बच्चे पत्नी सब घर में आते थे, कड़ी धूप में भी करके आते थे. तो वैसे ही आप एक ऐसा माध्यम हो, आप स्त्री को और बच्चों को पिता के पास, प्रभु के पास पहुंचाने का एक साधन हो. आणि ते तुम्ही पण एक असं माध्यम आहात की देवाने तुमच्याकडे जी जबाबदारी दिली तुमच्या स्त्रीची, तुमच्या मुलांची, त्यांना तुम्ही आत्मिक रीतीने लीड करून, त्यांना मार्गदर्शन करून देवापर्यंत त्यांना सुखरूप पोहोचवणं. इसीलिए प्रभु ने पहले पुरुष बनाया, म्हणून देवाने आधी पुरुषाची रचना केली, स्त्री ने बनाया. स्त्रीची रचना नाही स्त्री केली. बनने के लिए थोड़ा टाइम पकड़ा. स्त्रीच्या रचनेसाठी थोडा वेळ लागला. अगर अभी हम इसी वचन को जो उत्पत्ति
उसी वचन को हम थोड़ा सा पढ़ेंगे ना तो हम देखेंगे कि परमेश्वर ने नर नारी बनाया, ऐसा लिखा है। लेकिन वो कैसा एक वृत्तांत है। वृत्तांत मतलब हम शॉर्टकट में बताते हैं ना कि यीशु मसीह आए, मारे गए, गाड़े गए, जिंदगी जी उठे, है ना। लेकिन जब हम स्पष्टीकरण करते हैं, स्पष्टीकरण में हम कैसे बोलते हैं कि यीशु मसीह कुंवारी मरियम के द्वारा पवित्र आत्मा के द्वारा जन्म दिया, ये स्पष्टीकरण है। लेकिन शॉर्टकट में जो बताते तब हम कैसे बोलते हैं, यीशु मसीह कुंवारी मरियम के द्वारा आया, हमारे लिए कलवरी क्रूस पर मारा गया। आपको समझ में आया? तो वैसे में पहला अध्याय जो यीशु जो अगर हम पढ़ेंगे 1:26 हमने पढ़ा ना, आपण उत्पत्ती अध्याय 1:26 बघितलं. तो वहाँ देखो आगे आप पढ़ोगे 27 या 28 में कहीं लिखा है ऐसा। 27व्या वचनात दिले, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. तो ये शॉर्ट में लिखा है, तर एक शॉर्ट मध्ये मोजक्यात दिलं. लेकिन वो तुरंत नहीं बनाई गई स्त्री, पण स्त्रीची रचना तुरंत लगेच नाही केली, उसी दिन नहीं हुई, त्याच दिवशी नाही झाली, कुछ साल लगे थोडे वर्ष गेले. उसके बाद। इसीलिए आज नोट करो, पुरुष बड़ा रहता है, स्त्री छोटी। म्हणून विवाहामध्ये तुम्ही नेहमी बघू शकता की पुरुष मोठा असतो, स्त्री त्याच्यापेक्षा छोटी असते. मालूम हुआ? तो कहने का उद्देश्य आप मामूली नहीं हो। तर याचा अर्थ की तुम्ही असेच साधारण नाही आहात. आज तो प्रभु ने एक सृष्टि को अधिकार में लेने के लिए, इस सृष्टि को संभालने के लिए, इस सृष्टि में जो परमेश्वर ने आगे आपके हाथ में जो देने वाला है, स्त्री और बच्चे, इन सबको संभालने के लिए आपके अंदर काबिलियत दी है, इतनी कुवत है आपके अंदर, इतनी ताकत है, इतनी यानी काबिलियत, शक्ति है आपके, इसीलिए आपको पुरुष बनाया। म्हणून तुम्ही साधारण नाही, कारण कधी तुम्ही स्वतःला साधारण समजू नका, कारण की देवाने तेवढी कुवत, तेवढी शक्ती तुमच्यावरती दिली, तेवढा अनुग्रह तुमच्यावरती केले की पुढे होणारं म्हणजे पृथ्वी आणि पुढे येणारं तुमचं कुटुंब, त्याचं तुम्ही रक्षण करावं, त्याचा सांभाळ करावा. हम आइज़ाया 43 पढ़ेंगे। यशया अध्याय 43 आपण बघू. यशाया, आइज़ाया यशया अध्याय 43 और उसका पहले हम 7 पढ़ेंगे। त्याचं 7वं वचन. आइज़ाया 43 यशया अध्याय 43 त्याचं 7वं वचन आपण बघूया. ज्यांना माझे नाव ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले, त्या सर्वांना घेऊन या. क्या लिखा है यहाँ पर कि 7वें वचन में लिखा है, ज्यांना माझे नाम ठेवले, हाँ, जिसको मेरा, वो हर एक जो मेरा कहलाता है, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, आपको महिमा के लिए, परमेश्वर की महिमा के लिए सृजा है, निर्माण केले रचा है आणि घडले, और बनाया है। त्या सर्वांना घेऊन या. मालूम है? तो आपको परमेश्वर ने इसीलिए बनाया ताकि उसकी महिमा कर सके, उसका काम कर सके। तर देवाने तुमची रचना यासाठी केली की तुम्ही देवाचा गौरव करावा आणि देवाची कृत्य प्रकट करावी. इसी अध्याय में हम 21 पढ़ेंगे। 21 वचन बघूयात आपण. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करते. हाँ, मैंने जो मेरे लोग बनाए थे वो मेरी स्तुति करने के लिए, तो पुरुष को इसलिए बनाया गया है कि आप प्रभु की स्तुति कर सकें। तर देवाने पुरुषाची रचना यासाठी केली, त्याला यासाठी निर्माण केलं की त्याने नेहमी सदैव देवाची स्तुती करावी. ठीक है, अभी हम पढ़ेंगे नया करार क्या कहता है। आता नवीन करारामध्ये देव काय बोलतो आपण बघूया. 1 पीटर में हम जाएंगे। पहिलं पेत्राचं पत्र, 1 पीटर पहिल्या पेत्राचं पत्र, अध्याय 1 पहिला अध्याय उसका 12 त्याचं 12वं वचन. पहिलं पेत्राचं पत्र अध्याय 1 त्याचं 12वं वचन. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सुवार्थ सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. त्यांना असे प्रकट करण्यात आले की आपको इसीलिए बनाया गया है, प्रकट किया गया है, स्वर्गातून पाठवलेल्या, हाँ, स्वर्ग से भेजे हुए पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा के द्वारा तुम्हाला आपको सुवार्थ सांगण्यासाठी, समाचार के लिए परमेश्वर ने पुरुष को चुना। सुवार्थ सांगण्यासाठी देवाने तुम्हाला निवडले. आपको समझा? समजलं? आपको नया करार पुरुष को क्यों बनाया, यहाँ स्पष्ट बताया है कि मैं आपको बताती हूँ, स्त्री से भी ज्यादा स्त्रियांच्यापेक्षा जास्त पुरुष अच्छी सेवा करते हैं, पुरुष हे खूप चांगली सेवा करतात, देवाची सेवा, और बढ़कर, आणि स्त्रियांपेक्षाही वाढीव रीतीने. और
और यही सत्य है। आणि हे सत्य आहे. और इसीलिए परमेश्वर यीशु मसीह ने 12 जो शिष्यों को चुना उसमें एक भी स्त्री नहीं थी। आणि म्हणून जेव्हा देवाने 12 प्रेषितांची निवड केली तेव्हा त्याच्यामध्ये एकही स्त्री नव्हती, पुरुष होते. क्यों? का? क्योंकि जहाँ जहाँ यीशु को जाना था वहाँ स्त्री नहीं जा सकती। कारण जिथे जिथे येशू जाणार होते तिथे स्त्रिया जाऊ नव्हत्या शकत. लेकिन ये पुरुष अपने घर को छोड़कर, यहाँ तक पतरस मैरिड था, उसमें से 2-3 जन मैरिड थे, बाकी के सब मैरिड नहीं थे, लेकिन वो अपने घर को, पत्नी को, बच्चों को छोड़कर यीशु के पीछे चले थे, है ना? हम ये बात देखते हैं। तर पुरुष जे येशूचे जे शिष्य होते ते पुरुष होते, त्याच्यातले काही निभाई सुद्धा होते, तरी सुद्धा ते स्वतःची घर सोडून, त्याची जबाबदारी सोडून ते येशूच्या मागे चालले होते. तो ये बात हम यहाँ देखते हैं। तर इथे आपण ही गोष्ट बघतो. स्त्रियों को एक लिमिटेशन है, स्त्रियांना समाजाद्वारे काही मर्यादा आखून ठेवल्या आहेत. उससे बढ़कर वो नहीं कर सकते। त्याच्या पुढे ते काही जाऊ नाही शकत. लेकिन पुरुष जहाँ नहीं जा सकते वहाँ जा सकते हैं, पण पुरुष अशा काही गोष्टी ज्या त्या करू शकतात, जहाँ नहीं जा सकते वहाँ पर भी जा सकते जिथे नाही जाऊ शकत अशा ठिकाणी सुद्धा ते पोहोचू शकतात. इसीलिए प्रियो, आपकी जो रचना पुरुष बोलकर की है ना, वो इसीलिए की है। म्हणून पुरुष म्हणून जी तुमची रचना झाली ती याच कृत्यासाठी झाली. तो ये सब जो परमेश्वर ने बनाया है अपने लिए, खुद के लिए बनाया है, और परमेश्वर की यही इच्छा है कि पहले पुरुष बने। हम ऐसा बोल नहीं सकते पहले परमेश्वर ने ऐसा नहीं कहा, तब रेवलेशन 4 निकालो, तो पण तुम्ही प्रकटीकरण 4 करा. ये गलत है, परमेश्वर ने ऐसा नहीं करना हे चाहिए। देवाने चुकीचं केलं, ये पार्शलिटी है, भेदभाव केला. परमेश्वर ने पार्शलिटी की है देवाने भेदभाव केला स्त्रियों के साथ। स्त्रियांबरोबर. रेवलेशन 4। प्रकटीकरण 4 अध्याय. तो ये अच्छा नहीं, हे चुकीचं आहे. बहुत लोग ऐसे ही करते हैं ना, खूप लोक असं म्हणतात, लेकिन ये गलत है। पण हे चुकीचं आहे. परमेश्वर कभी पार्शलिटी नहीं करता, देव कधी भेदभाव किंवा पक्षपात करत नाही. खास करके स्त्रियों के साथ और बच्चों के साथ तो बिल्कुल भी नहीं। स्त्रियांबरोबर आणि मुलांबरोबर तो कधीच भेदभाव करत नाही. क्योंकि परमेश्वर को मालूम है जो स्त्री एक निर्बल है वो उसको पुरुष की बहुत जरूरत है। आणि देवाला हे माहिती आहे की स्त्री जी निर्बल पात्र म्हणून तिला बनवलं गेले, तिला पुरुषाची गरज आहे. वो सुरक्षित नहीं रहेगी, ती सुरक्षित नाही होऊ इसलिए शकत. उसे सुरक्षा का कवच बोलकर उसको पुरुष दिया गया। म्हणून सुरक्षेचं कवच म्हणून पुरुषाला बनवण्यात आलं. इसलिए जब तक वो अपने घर में रहती है, म्हणून जोपर्यंत स्त्री घरात आहे, पिता के साथ, वडिलांबरोबर, भाई के साथ, भावाबरोबर, पति के साथ, मग लग्नानंतर पतीबरोबर, बेटे के साथ, मग तिच्या मुलाबरोबर, कोई उसे छेड़ सकता है? तर तिला कोणी छेडू नाही शकत. आप मैं फिर से बताती, ध्यान से देखिए। पुन्हा आहे का? कोई भी स्त्री कुठलीही स्त्री अपने पिता के साथ है, लग्नाआधी आपल्या वडिलांबरोबर सुरक्षित है, सुरक्षित आहे, भाई के साथ है, आपल्या भावाबरोबर सुरक्षित आहे. सुरक्षित है, पति के साथ है, आता विवाहानंतर तिच्या पतीबरोबर सुरक्षित आहे. है ना? और अगर अपने बेटे के साथ भी अगर वो कहीं जा रही है आणि तिच्या मुलाबरोबर पण जर ती पुढे पुढे जाते तो भी सुरक्षित है। तरी ती सुरक्षित आहे. आपको मालूम पड़ा कि फर्क? तर हा फरक आहे. अगर यही वो स्त्री किसी दूसरी स्त्री के साथ जाती है आता ही स्त्री जर कुठल्या दुसऱ्या स्त्री बरोबर जाते तो सुरक्षित है। तर त्या दोन्ही स्त्रिया सुरक्षित आहेत का? ये किसी पराये पुरुष के साथ जाती है, किंवा ती कुठल्या परक्या पुरुषाबरोबर सुरक्षित जाते आहे. तर ती सुरक्षित आहे का? अभी आपको समझा? तो आपको बनाने का मुख्य कार्य, तर तुम्हाला बनवण्याच्या मागचा मुख्य उद्देश, इसीलिए प्रयोग आप अपने घर को, अपने घर में जो स्त्री है उसके लिए आप बनाए गए हो। तर तुमच्या घरामधल्या देवाने तुमच्या घरात ज्या स्त्रिया दिल्या त्यांच्यासाठी देवाने तुम्हाला बनवलं. वो जब आप उसे संभालते हो, त्या स्त्रियांना जेव्हा तुम्ही सांभाळता, बाइबल में लिखा है परमेश्वर अब्राहम के वंश को संभालता है। वचन असं सांगतं, पवित्र वचन सांगतं की देव अब्रामाच्या वंशाला सांभाळतो. आप भी अब्राहम के वंश की जो कन्याएं हैं उन्हें संभालो, सिय्योन की कन्याओं को संभालो, तर तुम्ही सजा आपको बनाया गया है। सियोनच्या कन्यांना आणि अब्रामाच्या कन्यांना सांभाळा, त्यासाठी देवाने तुम्हाला आपको बनवलं. उसका ही नेतृत्व करना है। तर तुम्हाला त्याचं नेतृत्व करायचं परमेश्वर देवाचं. जब स्त्रियां परमेश्वर के पास आती हैं जेव्हा स्त्रिया प्रभूकडे येतात तो उन्हें ऐसा लगता है बहुत शांति मिलती है। त्याला देवाकडे गेलं तर खूप शांती वैसे वाटते. ही जब आपके पास वो आती है और आप उसको शांति देते हो, सांत्वना देते हो, उनको मदद करते हो, उनको ख्याल करते हो, तो उन्हें भी लगता है माझा नवरा चांगला है, माझे वडील चांगले थे, मेरा पति अच्छा है, मेरा पिता अच्छा है, मेरा बेटा अच्छा है, उसको आश्वासन देता, उसको डर नहीं है। जेव्हा तुमच्या स्त्री अशाच जेव्हा तुमच्याकडे येतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांत्वन देता, तुम्ही त्यांची काळजी करता, तेव्हा त्यांना असं वाटतं की माझा पिता, माझा नवरा, माझे मुलं चांगले आणि त्यांना एक सुरक्षितता वाटते, सांत्वन वाटतं. तो इसीलिए जब
वो जब हर लड़की के ऊपर पिता का साया रहता है, पिता होता है, तो उसे आश्वासन रहता है पिता है। जेव्हा प्रत्येक मुलीवरती बापाचं आवरण असतं तेव्हा तिला सुरक्षितच वाटते की माझे पप्पा आहेत, भाई है तो उसको लगता है मेरा भाई की है। माझा दादा माझा भाऊ आहे. अगर उसको पति है तो उसको लगता है ना मेरा पति, उसको डर नहीं रहता है। जर ती विवाहित असेल तिच्यासाठी हा माझा नवरा आहे, तर मला भीती नाही. मालूम पड़ा, बेटा है तो उसे लगता है हाँ मेरा बूढ़ा पिता सहारा है, मुझे छोड़ के नहीं जाएगा। तिला मुलगा असेल तर तिच्यासाठी हा माझ्या वृद्धाकाळासाठी तो आधारी आहे, तो मला सोडून नाही जाणार, मला सांभाळेल. निकला टेबल 4 का 11 करें। तर आपण प्रकटीकरण अध्याय 4 त्याचा 11 वचन वाचूया. प्रकटीकरण अध्याय 4 त्याचा 11. हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस. तूने सब कुछ निर्माण किया, बनाया, तुझ्या इच्छेने ते झाले तेरी इच्छा से ये सब हुआ व अस्तित्वात आले. और अस्तित्व में है। इसलिए परमेश्वर की इच्छा थी कि आप पुरुष बने। म्हणून देवाची ही योजना होती, इच्छा होती की पुरुषांची रचना व्हावी. आज इस संसार में बहुत से पुरुष ऐसे सोचते हैं, क्यों मुझे परमेश्वर ने पुरुष बनाया, मुझे लेडीज बनाता तो मैं बहुत अच्छा होता। इसलिए बहुत से लोग अपने लिंग को चेंज कर देते, अपने बॉडी को चेंज कर डालते और वो लेडीज बन जाते हैं। ये गलत है। या जगामध्ये पण खूप साऱ्या पुरुषांना असं वाटतं की मी का पुरुष म्हणून जन्म घेतला, मी स्त्री व्हायला पाहिजे होतं किंवा मी स्त्री बनना चाहिए था. पण ते चुकीचं आहे. स्वतःच्या शरीराची विटंबना करून ऑपरेशन्स करून ते स्वतःला कन्वर्ट करतात, ते चुकीचं आहे. बहुत सारे लेडीज ऐसे ही करते हैं, अरे मैं तो पुरुष के होना चाहिए था, इसलिए वो लोग अपने आप को पुरुष के जैसा बना देते हैं। ये भी रॉन्ग है। खूप साऱ्या स्त्रियांमध्ये अशी इच्छा असते की मी पुरुष म्हणून जन्म घ्यायला होता आणि ते स्वतःचं जेंडर चेंज करतात. और आप अगर देखो भी, अगर उन लोग अपना जो लिंग चेंज भी कर दिया, पुरुष से लेडीज भी हुए, तो भी वो प्रॉपर लेडीज नहीं बन पाते, और जो लेडीज जेंट्स बनती है वो भी प्रॉपर लेडीज जेंट्स नहीं बन पाते। आणि जरी त्यांनी जेंडर चेंजसाठी जर सर्जरी केल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तसं हुबेहूब ते स्त्री किंवा पुरुष नाही बनू शकत. परमेश्वर ने जो कुछ बनाया है वो करेक्ट बनाया, जो भी हमने पढ़ा ना यहाँ, परफेक्ट बनाया है। आणि देवाने जसं वचन दिले की तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले, ते देवाने ते व्यवस्थित आणि बरोबर बनवलं. बहुत बार ऐसा हम सोचते, कशाला मला देवाने मुलगी बनवली, बाई बनवली, छे कशाला मला देवाने पुरुष बनवला, छे. तर कधी कधी बऱ्याच लोकांच्या मनात असा विचार येतो की स्त्री आणि पुरुष म्हणून मला देवाने का बनवलं. ऐसा नहीं करो। तर असं करू नका. परमेश्वर ने ऐसा, हम परमेश्वर को जो बोलते कि क्या परमेश्वर तुमने मुझे जेंट्स बना दिया, पुरुष बना दिया, कितना अच्छा है ना लेडीज लाइफ। नहीं, आपके लिए जो बनाया वो सही है। तर देवाने तुम्हाला ज्या कुठल्या लिंगामध्ये, ज्या कुठल्या याच्यामध्ये देवाने तुम्हाला जन्म दिला, देवाचा सन्मान करा, कधी त्याच्या विरुद्ध कुरकुर करू नका. तो आपको एक परमेश्वर इस पृथ्वी पर एक अथॉरिटी, एक अधिकार बोलकर रखा है। तर एक अधिकार आणि एक अधिकाराच्या द्वारे देवाने तुम्हाला या पृथ्वीवरती ठेवलं. और कितनी भी लेडी आगे बढ़ गई, आणि स्त्री किती प्रगती करू दे, विकसन करू चांद दे, पे जाने दो, स्पेस पे जाने दो, जरी स्त्री चंद्रावरती पोहोचू देत, अंतराळामध्ये पोहोचू देत, तो भी तरी सुद्धा इस पृथ्वी पर पुरुष ही अधिकारी रहेगा। या पृथ्वीवरती पुरुषच अधिकार करेल, त्याच्याकडेच अधिकार असेल. समजलं? इसलिए आपकी रचना परमेश्वर ने पुरुष इसीलिए बनाया। म्हणून तुमचा पुरुष म्हणून रचना यासाठी झाली. तो फिर आज से इस वचन से प्रभु आपको क्या सिखाता तर आजच्या वचनाद्वारे ते तुम्हाला काय शिकवतो, स्पिरिचुअल। आध्यात्मिक रीतीने. प्रियो, आप ऐसे जियो जिससे आपके घर के जो स्त्री हैं और आपके बच्चे, आप उनमें अच्छा रहे। तुम्ही असंच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जगा की तुमच्या घरातल्या स्त्रिया आणि मुलं त्यांना बरं वाटेल, चांगलं वाटेल. जैसे आश्वासन उन्हें लगना चाहिए कि हाँ वो रोए नहीं, दुखी नहीं, उनके आपकी जो स्त्रियाँ हैं वो रोए नहीं। ऐसा चाल चलन मत जियो, जैसे दारू पीना, घर में न रहना, घर में झगड़ा करना, गाली गलौज करना, तो कुछ न कुछ छोटी मोटी बातों पर गलत व्यवहार करना, या घर की ज़रूरतें पूरा न करना, ऐसा जीवन मत जियो। असं चुकीचं जीवन जगू नका की त्याच्याद्वारे त्यांचं मन नेहमी अशांत राहील आणि त्यांना शांती या वाटणार वो भटकाने में आए, किंवा ते कोणाच्या तरी सांगण्याद्वारे भटकवण्यात येते. ऐसा न हो। असं जीवन जगू क्योंकि नका, आप प्रभु के पास जाने वाले हैं, कारण की तुम्ही देवाकडे जाणार प्रभु आपको पूछेगा, आणि तुम्हाला देवाला न्याय मैंने द्यायचा तुझे आहे. स्त्री दी, ती तुला स्त्री दिली, तूने उसे कितना संभाला। तू तिचा किती सांभाळ केला. जैसे परमेश्वर ने आदम को पूछा, हे आदम क्या तूने वो फल खाया? जसं देवाने आदमाला विचारलं, त्याचा हिशोब घेतला की तू ते फळ खाल्लं का. तो परमेश्वर हिसाब पूछने वाला, हिसाब करने वाला परमेश्वर, तर आपला देव जो आहे तो न्यायी परमेश्वर आहे, तो आपल्याला हिशोब विचारेल. तो आपको भी पूछेगा। तर तो आपल्याला तुम्हाला आपका विचारेल. काम है आपके हाथ के नीचे, आपके जीवन में आए हुए आपकी माँ है, आपके पिता है, आपके भाई है, आपके पत्नी है, आपके बच्चे हैं,
उनका देखभाल करना। तर देव तुम्हालाही विचारेल, कारण ते कुटुंबाचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही करता, तर देव तुम्हाला ईशो विचारेल की तुमच्या छतरी कुटुंबाचं. बनकर उनके लिए खड़ा रहना, तर तुम्ही सदैव आपल्या कुटुंबासाठी छत्रीसारखे बनून राहा. एक छाया बनकर देना। त्याच्यासारखं एक आच्छादन असू दे तुमचं. मैं क्यों करूँ, मी का करू, मेरा काय है, हे माझं काम आहे का, मैं नहीं करूँ, ये आपका ही काम है, हे तुमचंच काम आहे. इसीलिए आपको बनाया है, म्हणून ही देवाने तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे, इसलिए आपको करना है। म्हणून हे तुम्हाला करायचं आहे. और जो मैंने मेन पॉइंट बताया कि आपको प्रभु के लिए, प्रभु के साथ रहने के लिए, महिमा के लिए बनाया है, इससे ज़्यादा प्रभु से अटैच है। म्हणून देवाने तुम्हाला त्याच्या बरोबर राहण्यासाठी, त्याच्या गौरवासाठी निर्माण केलंय. म्हणून देवासाठी एक घनिष्ठ नातं बनवून ठेवा. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. किसी को कोई प्रश्न? कोणाला काही प्रश्न आहेत आजच्या शिक्षणावर? पक्ष असे काय स्त्रियात असेल की स्त्रियाचे केस जसं वाढलेले तसे स्त्रिया जरा केस वाढून दुसरे वाटतात. ते चूक आहे, चांगलं नाही. कारण कसं पुरुषांना लांब केस शोभा देत नाही. बायबल पण सांगतात, पहिलं ग्रंथीकरांचं पत्र 11वा अध्यायामध्ये वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे की पुरुषांनी अशी लांब केस पूर्ण शोभा देत नाही. क्रांतिकारांच्या पहिल्या क्रांतिकारांच्या 11व्या अध्यायामध्ये दिले की पुरुषांनी लांब केस ठेवणं ही त्यांच्यासाठी शोभा नाही. देवाने जो पहिला आदम बनवला, देवाने जो पहिला आदम बनवला वो उसको लंबे बाल नहीं थे, त्याला लांब केस नव्हते, किया। हे लक्षात ठेवा. लेकिन जो स्त्री हवा बनाई थी उसके बाल लंबे थे। पण जी स्त्री हवा होती तिचे केस लांब होते. लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? स्त्रिया लांब केस राखणे हे तिला भूषणावह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहे. तिला आच्छादनासकट आणि त्याच रीतीने तिच्या अवयवांना झाकण्यासाठी सुद्धा दिलेले आहे. जर तुम्ही पुढं वाचलं तर तसं नसतं. म्हणून परमेश्वरने जो लंबे बाल स्त्री को दिए वो अच्छे के लिए. म्हणून स्त्रियांना लांब केस ही त्याच्यासाठी शोभा आहे. तो आप जो पुरुष हो, अभी जैसे कलीसिया में भी बहुत सारे, अगर आप अनभिन्न बहुत सारी कलीसिया में देखोगे तो स्तुति आराधना लीड करने वाला कॉयर आप देखोगे, आप यूट्यूब पे तो देखते होगे ना, लंबे लंबे बड़े बड़े बाल बाकी ऐसा ऐसा करके वो बाल दिखाते और गाते हैं, वो गलत है. उनके पास्टर की गलती हो, उनके पास्टर की गलती है, क्योंकि उनके पास्टर ने नहीं बोला बाळा केस कापून ये. त्यांच्या मंडळीतल्या पालकांनी त्यांना सांगितलं नाही की ब्रदर भाऊ नेक्स्ट टाइम येताना केस कापून या. यहाँ लड़का आता था, वो चोटी डाल के आता था. मैंने बोला अगली बार आते समय चोटी डाल के नहीं आना. आपल्या मंडळीमध्ये पण एक मुलगा यायचा, तो शेंटी बांधून यायचा. मग मी त्याला सांगितलं की पुढच्या केस कापून तो ये. बोला की केस बसत नाही. ती केस बसत नाही मला टाकला हो गया, म्हणून म्हटलं की पूर्ण केस कापून ये. वो चलेगा ते चालेल, लेकिन वैसा तो ऐसा उसका बाल ऐसा वो नहीं ऐसा मुर्गे के जैसा, तो मेरा वो भी नहीं चलेगा, वो भी नहीं चलेगा. बाल फुटा दे कोई बात नहीं. पुरुष को बाल नहीं है तो भी कोई फर्क नहीं पड़ता. वो क्या पुरुषार्थ नहीं रहेगा, पुरुष उसको बाल नहीं होगा तो भी वो पुरुष मालूम पड़ता है. जरी पुरुषाला केस नसले तरी कळून येतं की तो पुरुष आहे. लेकिन पुरुष को लंबे बाल कोई बोलेगा बाबा मत जाइए, जर पुरुषाने लांब केस वाढवले तर त्यांना असं वाटेल की बाई चालली, वो ये गलत है. तरी चुकीचं आहे. तो पुरुषों ने लंबे बाल नहीं रखना है, और ये पास्टर का ड्यूटी है चर्च में, और पास्टर को रखा हुआ है इसीलिए रखा है ताकि जो भी कोई गलत करता है या कपड़ों के द्वारा उसे समझाना ये उसका ड्यूटी है. आणि हे मंडळीतल्या पालकांचं सेवकांचं काम आहे की जे कोणी मंडळीमध्ये असेल तर त्यांना समजवा. और अक्सर क्या होता है, मैं आपको ये भी बताती हूँ, पास्टर लोग क्यों नहीं बताते, पाच लोक का नाही सांगत, क्योंकि बहुत से लोग सुनते नहीं. कारण बरेचसे लोक ऐकत नाही. और बहुत से पास्टर्स और जो संसार में ऐसे माहौल में, वो लोग ऐसे माहौल में जी रहे हैं तो उन्हें ऐसा लगता है आज का फैशन है, आणि ते लोक अशा पद्धतीने जगतात त्यांना असं आत्मा वाटतं बच की गया ना. आज त्यांचा आत्मा वाचलाय लेकिन ना. लोग तो बाहर से देखते हैं ना. पण लोक तर चरित्र बाहेरून बघतात ना. तुम्हारा आत्मा तुमचा आत्मा बाद में लोग देखेंगे, पहले बाहर से देखेंगे, बोले अरे बा की पोरगी तो पोट आहे. तुमचं आत्मिक जीवन ते नंतर होते, पण आधी तुमचं ते शारीरिक चरित्र बघते की तो मुलगा आहे की मुलगी. सही है. मग आपण आपने बराबर लिया समझ काका की आपने बराबर बोला है कि पुरुषों ने लंबे बाल नहीं रखने, तर पुरुषांनी लांब केस नाही ठेवायचे, वो ही शोभा नहीं है. ते त्यांना शोभा नाही देत. अगर बाल नहीं है चलेगा, केस नाही आहेत चालेल, लेकिन लंबे बाल नहीं. पण लांब केस ठेवू नका. बाल की चोटी डालना, शेंडी पाळणं, हाथों में कड़े पहनना, हातात कडी काढणं, गौरी के जैसा, वो पांगडीचा. शोभा नहीं देता. पुरुष पुरुषार्थ करे, पुरुषाने पुरुषासारखं असावं. ब्रेसलेट पहनो, तुम्ही ब्रेसलेट घाला लेकिन कड़े नहीं. पण कडी नका घालू. औरतें डालती हैं. ते कडे स्त्रिया घालतात. तो ये बातें बहुत सारी ऐसी बातें हैं जो बिजली को हमें
मना किया गया है। पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी वर्ज्य केल्या ज्या वर्ज्य सांगितलं त्यासाठी ते आपण करू नये. और किसी को कोई प्रश्न? आता आपल्या जगमध्ये सुद्धा काय काय लोक टॅटू हे करतात हातावर किंवा तर ते बायबलमध्ये टॅटू लावणं बरोबर नाही अंगावर बोलणं तरी पण काही लोक करतातच तर त्यांना कोण आळा घालणार म्हणजे त्यांना हाऊ कॅन वी गेट देअर माइंड. पहिली गोष्ट तर आता जगामध्ये ही फॅशन झाली आहे. पण बायबल काय सांगतं की तू गोंधन करू नको. बाइबल में लिखा है तू अपने चेहरे पर कोई छाप न लगाना कि बाइबल में दिया गया है तू तुझ्या शरीरावर गोंधन घेऊ नको. तो लेकिन क्या हुआ है ये फैशन होने के कारण लोग कर रहे हैं. पण आता फॅशन असल्यामुळे लोक करतात. तो अभी चर्च में हम तो सिखाते जब हम सिखाते तब वो लोग नहीं लेते. जेव्हा चर्चमध्ये शिक्षण दिलं जातं तेव्हा ते लोक येत नाही. वो लोग का जीवन रेगुलर लाइफ नहीं है. कारण की त्यांचं जीवन तसं नाहीये. इसलिए उनको ऐसा लगता है कि अरे क्या हुआ छाप इधर आई लिखा है बाबा लिखा है मेरे बच्चे का फोटो लगा है लेकिन वो गलत है. म्हणून ते चित्र विचित्र गोंधळ आपल्या शरीरावर करतात. पण ते चुकीचं आहे. बाइबल में क्या लिखा है मेरे लोग ज्ञान न होने के कारण नाश हुए. म्हणून देवाचं वचन सांगते की माझी लोक माझं ज्ञान असल्यामुळे नाश पावतात. तो ज्ञान नहीं है. पण त्यांना ज्ञान नाहीये लोग देवाचं. आकर पूछते नहीं कि क्या करना चाहिए पास्टर हमें करना चाहिए क्या म्हणजे देवाच्या सेवकाला येऊन विचारत नाही की आम्ही हे करू का, ये अच्छा है क्या. हे चांगलं आहे का. हम बताएंगे बाबा नहीं बाइबल तो नहीं बताता. आपण त्यांना सांगू शकतो की हे बायबल नुसार हे म्हणाले हे चुकीचं आहे. तो अभी इसीलिए जब आपको चर्च में आने वाले लोग दिखाई और ऑलरेडी कर लिया तो करने के बाद क्या बोल सकते हो बाबा. जसं त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे तर आपण त्याला बोलू अभी नये. सोचो वीरा ने लिख लिया कुसुम तिला म्हणतात लिहिलं तसं. अभी वो लिख दिया अभी उसको मैं क्या बोल सकती हूँ. आता त्यांनी लिहिलं तर आपण त्याला काय नाही बोलू करने शकत. से पहले पूछा नहीं तो फिर उसको माफी मांगना पड़ेगा और अगले दूसरे हाथ पे आतिश नहीं लिखना ये हाथ पे आतिश नहीं लिखना. दुसऱ्या हाताला आतिश नाही देऊ शकत. अभी लिख दिया कुसुम लिख दिया अभी नहीं करना है. त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव लिहिलं ठीक आहे. अभी इधर आतिश नहीं लिखना. आता इथे दुसऱ्या हातावर काय लिहायचं. बाइबल के अनुसार वो करना मना है. देवाच्या वचनानुसार ते चुकीचं आहे. आपको समझ में आए तो हम उन्हें समझा सकते हैं. तर आपण त्यांना समजावू शकतो ये मत करो की असं करू ये नका. बॉडी प्रभु का है हमें वापस उसे रिटर्न करना. कारण हे शरीर देवाचे आपल्या शरीराद्वारे त्याचा गौरव करायचा आणि त्याला हे परत द्यायचं आपल्याला. ये बॉडी उसका है. हे शरीर देवाचं आहे. उसने दाम देकर खरीदी की है त्याने आपल्याला किंमत देऊन विकत घेतलंय. उसे हमें वापस रिटर्न करना है. तर आपल्याला हे त्याला परत द्यायचं आहे. जब आप किसी की कुर्सी लाते हो जेव्हा आपण कोणाची खुर्ची घेऊन तो येतो उसको कलर करके देते हो क्या. त्याला आपण कलर करून देतो का, डेकोरेशन करके देते हो डेकोरेशन करून देतो का, बेटा साफ करके देते हो. आपण स्वच्छ करून देतो. तो वैसे ही तसंच प्रभु ने ये दी हुई बॉडी हमारे पास कुछ सालों के लिए है हमें उसे वापस रिटर्न करना है. देवाने आपल्याला दिलेलं शरीर काही काळासाठी आपल्याकडे दिलं त्याला आपल्याला नंतर परत द्यायचं. तो इसीलिए इसे कोई भी यहाँ मार्क वहाँ मार्क करके नहीं है. म्हणून त्याच्यावरती चिन्ह किंवा काही गुन्हा करू नका. गोंधन निकालना मना है. तर पुन्हा टॅटू काढणं गोंधळ करणं चुकीचं आहे. त्या गोष्टी सोडून जर आपण येशूचं वचन दिलं तर ते पण चुकीचं आहे. बायबलमध्ये लिहिले तू टॅटू काढूच नको. बायबलमध्ये दिलं की तू गोंधळ करूच नको. करायलाच म्हणा क्योंकि यही टैटू के कारण ही 666 नंबर आने वाला है. हे टॅटूच्याच मुळे जेव्हा ख्रिस्त विरोधी येईल तेव्हा तो नंबर दिला हा जाईल. जो टॅटू ही फॅशन चालू आहे ना ही फॅशन ह्या शैतानाची चालू आहे. कारण शैतान जो नंबर आणणार आहे 666 हा नंबर कसा आणणार आहे त्या टॅटूच्याच द्वारे जो तो त्याचा मार्क लावणार आहे ना इथे उजव्या हातावर नाही तर इथे मग तो मार्क कसा असणार टॅटू कळालं. इसीलिए नहीं है. म्हणून हा टॅटू काढायचा नाही. तरी सैतानाची योजना आहे. माहिती पडलं इसे बचे रहो. म्हणून यापासून लांब राहा. तुम्हाला वचनं लिहायची तुम्हाला वचनं लिहायची आहे हृदयाच्या पट्टीवर लिहा. तर तुम्ही हृदयावर लिहा. हा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा. घराच्या भिंतींवर लावा. तुमच्या दरवाजावर लिहा. दरवाजावर लावा. असं लिहिणं बायबल सांगतो असं बायबल सांगतं. पण अंगावर नाही पण शरीरावर नाही. कुठेही नाही. कुठेच नाही. मलाही खूप आवडतो जीजस लिहायला. मला असं वाटतं की जीजस लिहावं, क्रॉस काढावा. क्रॉस काढावा. पण जेव्हा मी मला आपण नाही बघे करणार नाही. पण जेव्हा मला हे माहिती आहे तर मी म्हटलं की नाही हे नाही एकदाच करायचं. वाचलं नाही नको जर देवाच्या वचन दिलं नाही तर नाही तर नाही करायचं. तर हे नाही करायचं. किसी को कोई प्रश्न और अजून कोणाला काही प्रश्न. प्रार्थना करेंगे. आपण प्रार्थना करूया. आओ खड़े हो जाओ. आपण उभे राहूया. हाथ जोड़ेंगे और जो मैं बोलती हूँ मेरे
सगळ्यांनी हात जोडा आणि मी जे बोलते ते माझ्या मागे बोलू. प्यारे पिता, मैं धन्यवाद देता हूँ, आपने मुझे पुरुष बनाया. धन्यवाद देता हूँ, आपने मुझे आपका नेतृत्व इस पृथ्वी पर करने के लिए और इस पृथ्वी की देखभाल करने के लिए मुझे फलदायी होने के लिए, वो भी गुनाहगार रीति से इस पृथ्वी को बढ़ाने के लिए, बसाने के लिए और पृथ्वी पर और इस पृथ्वी पर जो कुछ है उस पर राज्य करने के लिए आपने मुझे पुरुष बोलकर बनाया. धन्यवाद. ये काबिलियत आपने मुझ में दी. मैं धन्यवाद देता हूँ. मैं हमेशा आपके साथ रहूँगा. मैं धन्यवाद देता हूँ प्रभु. मैं बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे कोई जानवर या स्त्री कोई अन्य आकार नहीं दिया. अपने स्वरूप में अपनी समानता. मैं धन्यवाद देता हूँ. मैं आपका प्रतिनिधित्व करूँगा. आप जो मेरे हाथों में स्त्री दिए, बच्चे दिए, लोग दिए, उन्हें मैं संभालूंगा, उन्हें केयर करूँगा, उन्हें सीधा घर ले जाऊँगा, स्वर्ग घर. और प्रभु स्वर्ग पहुँचाने तक तेरे पास लाया जाया करूँगा. उनकी ज़रूरतों को पूरा करूँगा, उनकी हर कम्युनिटी को पूरा करता रहूँगा. मैं धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे पुरुष बनाया और आज इस सभा में लाया, इसलिए भी धन्यवाद. यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ. आमीन. आपको बंदे पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, राजाओं के राजा, उद्धार देने वाले पवित्र पिता, आए मेरे सभी बच्चों को प्रभु को आशीषित करना. आज इन पुरुषों की सभा में जो इन सारे पुरुषों को जो तूने बताया कि प्रभु क्या ही बड़ा स्थान तूने ये दिया है इस पृथ्वी पर, ये मामूली नहीं प्रभु. तूने जो कुछ बनाया उस सबका उत्तराधिकारी तूने इनको बनाया. इसे संभालने के लिए, कैरिंग करने के लिए, चलाने के लिए, देखभाल करने के लिए, यहाँ तक जो स्त्री के हाथों में दिया है उसकी भी देखभाल करने के लिए प्रभु. जो आने वाले बच्चे और दिए प्रभु, जो बच्चे तूने दिए उनका कैरिंग करने के लिए मैं धन्यवाद देती हूँ. इनकी हमेशा सुनी लेना, कभी भटकाने में आने नहीं देना प्रभु, पापों में फंसने नहीं देना, संसार के जालों में जाने नहीं देना. इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना, आंखों के पुत्री के समान संभाले. तो इनकी ढाल उनका कवच है, रक्षा करना और आपके चेहरे में हाथों में सदा सुरक्षित. धन्यवाद देती हूँ. इन्हें लायक से धन्यवाद. इस सभा की सारी आशीष देना. जैसे आज का वचन तूने बोला ना कि मैंने इसलिए बनाया ताकि मेरा नेतृत्व करे और इन्हें संभाले और पृथ्वी का अधिकारी हो. तो फिर प्रभु ये सभी इस पृथ्वी के अधिकारी हो. धन्यवाद देते. ये ब्लेसिंग जेनेसिस 1:26 की इनके ऊपर रखने का धन्यवाद देते. प्रभु तेरे हाथ में दे. यीशु